हॅलो 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 हॅलो. कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचं प्लीज.
माननीय पीठासन अधिकारी यांची आगमन झालेलं आहे. सुरू करायचं. माननीय पीठासन अधिकारी यांच्या मान्यतेने मी सर्वांचं आपल्या इथे स्वागत करीत आहे. मी आयुक्त साहेबांना विनंती करेल की त्यांनी कृपया वसई विरार महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या बैठकीसाठी मी सर्व सन्माननीय नगरसेवकांचं स्वागत करतो. आज या बैठकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय इंदुराणी जाखड यांना शासनाने अपॉइंट केलेलं आहे. महानगरपालिकेतर्फे मी त्यांचं स्वागत करतो. मी पीठासन अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणूक आहे त्याची कार्यवाही सुरू करावी. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रगीत होईल. सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी कृपया आपण शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 राज्यगीत होईल. राज्यगीत होईल.
आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महोदय यांचं अजितदादा पवार यांचं दिनांक 28 तारखेला निधन झालेले आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांना सर्वांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ओम शांती शांती शांती. सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी आपापले मोबाईल सायलेन्स मोडवर टाकायचे आहेत. सभेला आपल्या सुरुवात होत आहे. सर्व नवनियुक्त सदस्यांना आपण 25/1/2026 रोजी बैठकीची सूचना देण्यात आलेली होती. त्या सूचनेनुसार आज ही सभा पार पडत आहे. मी सभेचा पहिला विषय कॉल करत आहे. प्रथम विषय आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 19(1) अन्वये प्रथम 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी सन्मान्य महापौर पदासाठी निवड करणे. तत्पूर्वी या सभेचं कामकाज कसं चालेल त्याबद्दलची माहिती देत आहे. सगळ्यांनी कृपया शांततेने ऐकायचे आणि त्या अनुषंगाने आपली पुढील कार्यवाही होणार आहे. नियम क्रमांक 4 अन्वये पालिका सदस्यांनी नामनिर्देशन सादर करून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया महापालिका सचिव यांच्यामार्फत दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत पूर्ण झालेली आहे. तदनंतर आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूक प्रक्रियेची थोडक्यात माहिती मी आपणास देत आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम 2025 मधील नियम क्रमांक 6 नुसार नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व उमेदवारी मागे घेणे. नगरपालिका सचिवाला प्राप्त झालेली सर्व नामनिर्देशने बैठकीच्या दिवशी बैठक सुरू झाल्यानंतर पीठासन प्राधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात येतील. 2. पीठासन प्राधिकारी अशा रीतीने प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशनांची छाननी करेल आणि त्यास नियम 4चे उल्लंघन करून स्वाक्षरी केलेले नामनिर्देशने फेटाळता येतील. नंतर पीठासन प्राधिकारी वैधपणे नामनिर्देशित केलेल्या सर्व उमेदवारांची नावे वाचून दाखविल. परंतु असे की जर एखादा पालिका सदस्य प्रस्तावक म्हणून किंवा यथास्थितीत अनुमोदक म्हणून एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करील तर नगरपालिका सचिवाला प्राप्त झालेले पहिले नामनिर्देशन पत्र वगळता इतर सर्व नामनिर्देशन पत्रे अवैध मानण्यात येतील व पीठासीन प्राधिकाऱ्याकडून ती नाकारले जातील. 3. कोणत्याही उमेदवारास पूर्ववर्ती पोर्टल नियमान्वये यथोचितरित्या नामनिर्देशित केलेल्या पालिका सदस्यांची नावे वाचून दाखवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत त्याने सही केलेली लेखी नोटीस पीठासन अधिकाऱ्यांकडे देऊन त्यांची उमेदवारी मागे घेता येईल. 4. पोर्ट नियम 3 अन्वये आपली उमेदवारी मागे घेण्याची नोटीस देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस ती नोटीस रद्द करण्याची परवानगी नसेल. 5. पीठासन अधिकारी आपली उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पालिका सदस्यांना वाचून दाखवतील. मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम 2005 मधील नियम क्रमांक 7 नुसार निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकीचा निकाल घोषित करणे. जर एकच वैध नामनिर्देशन करण्यात आले असेल तर महापौर पदाची निवड झाल्याचे जाहीर करण्यात येईल. जर एकापेक्षा अधिक नामनिर्देशने करण्यात आली असतील तर पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे लावील. 3. पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे नाव वर्णानुक्रमे घोषित करील आणि हात वर करून मतांची नोंद घेईल. ज्यांनी त्या उमेदवाराच्या बाजूने मत दिले असेल अशा पालिका सदस्यांची नावे कार्यवृत्तात नोंदवण्यात येतील. 4. पीठासन अधिकारी पुढील गोष्टींची खात्री करून घेईल. 1. मत देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक पालिका सदस्याला आपले मत देण्यासाठी रास्त व वाजवी संधी देण्यात आली आहे आणि अशा रीतीने दिलेले मत ते ज्याला दिले असेल त्या उमेदवाराच्या नावासमोर योग्य रीतीने नोंदवण्यात आले आहे. 2. ज्यांचे मत एकदा नोंदवण्यात आले आहे अशा पालिका सदस्यास पुन्हा मत देण्याची किंवा आपले मत बदलण्याची मुभा असणार नाही. पीठासन अधिकारी ज्यांनी मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावाचीही नोंद करील. पीठासन अधिकारी ज्यांनी मतदान केले आहे किंवा मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावांची नोंद करील आणि निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या घोषित करील. 7. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतदानाद्वारे मिळालेल्या मतांची संख्या घोषित केल्यानंतर पीठासन अधिकारी निकाल घोषित करण्याची कार्यवाही करेल. ज्या उमेदवाराला मतदानात सर्वात जास्त मते पडली
पडतील तो उमेदवार रीतसर निवडून आल्याचे घोषित करण्यात येईल. मते समसमान मिळाल्यास पीठासन अधिकारी असे घोषित करेल की निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारे ठरवण्यात येईल. उपस्थित आणि मत देण्यास हक्कदार असलेले पालिका सदस्य बहुसंख्येने ठरवतील अशा व्यक्तींकडून चिठ्ठी काढण्यात येईल. 9. ज्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी असेल तो उमेदवार फक्त पदावर वैधरीतीने निवडून आला असल्याचे घोषित करण्यात येईल. 10. मुक्त व निर्भयपणे निवडणूक पार पाडण्यासाठी पीठासन अधिकारी कामकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामकाजाची व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे देखील नोंद घेण्याची व्यवस्था करेल. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणि बैठकीच्या कामकाजाची नोंद घेण्यासाठी पालिका सचिव पीठासन अधिकाऱ्यास सहाय्य करेल. मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम 2005 मधील नियम क्रमांक 8 नुसार उपमहापौर पदासाठी निवडणूक, महापौर पदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया, योग्यता फेरफारासह उपमहापौर पदासाठी निवडणूक लागू राहील. अशा प्रकारची आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. आपली निवडणूक प्रक्रिया आपण सुरू करीत आहोत. माननीय पीठासन अधिकारी यांच्याकडे आपल्याकडे आलेले नामनिर्देशन पत्र सादर करण्यात येते. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र महानपालिका अधिनियम 1949 नियम 2005च्या अनुषंगाने तरतुदीनुसार सामान्य महापौर तथा उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेची विशेष बैठक बोलवण्यात आलेली आहे. या प्रसंगी उपस्थित सगळ्यांचा मी पीठासन अधिकारी म्हणून स्वागत करते. सर्वात प्रथम आपला मान्य महापौर पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांच्या छाननी अंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. अनुक्रमांक 1 श्री अजीव यशवंत पाटील यांच्या नावाने 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे आणि दोन्ही वैध ठरवण्यात आलेले आहेत. त्यानंतर श्री प्रफुल्ल जगन्नाथ साने यांच्या नावाने 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे आणि छाननी अंती ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. श्री निषाद अरुण चोरगे यांच्या नावाने 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे आणि छाननी अंती ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांच्या नावाने 1 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे आणि तो वैध ठरवण्यात आलेला आहे. याप्रमाणे एकूण आपल्याकडे 7 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत. 4 उमेदवारांचे 7 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत आणि सर्व नामनिर्देशन पत्र जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. नामनिर्देशन पत्र छाननी पूर्ण झालेली आहे. तशी नावे देखील जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या सदस्यांना ज्यांनी नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे त्यांना उमेदवारी मागे घ्यायची असेल त्यासाठी 15 मिनिटं सुरू होत आहेत. आपले समोर वॉल क्लॉक पण आहे, तर ह्या 15 मिनिटांनुसार वगैरे आपल्याला सगळ्यांना फॉर्म दिलेले आहेत त्याप्रमाणे वगैरे तसं लिहून अर्ज मॅडमकडे सादर करायचा. प्लीज. जो कौल वसई
वसई विरारच्या जनतेने बहुजन विकास आघाडीला दिलेला आहे, त्या कौलाचा मान ठेवून तुम्ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी इच्छा प्रकट करतो. बाकी तुमच्यावर. अरे एवढे 2 दिवस राहून आल्यात लांब लांब घरची आठवण ऐकत मला आठवण आहे म्हणजे आपला विषय संपेल. काय नाही द्यायलाच लागणार. पेशन्स ठेव, एवढा उतावळा किती घाई आहे तुला. थांब जरा. मला काही नाही, मी माप मागे घेतलाय. फायदा काय. सभागृह चालू आहे. सगळ्यांनी शांतता बाळगायची प्लीज. आपण 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. त्या अवधीत ज्यांना अर्ज मागे घ्यायचे आतापर्यंत 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आपण 1:14 आपण 15 मिनिटाची वेळ दिलेली आहे. 1:29 हा अवधी संपणार आहे. कृपया याची नोंद घ्यायची.
अजून एक जरा सूचना आहे की आपल्या समोरचे जे माईक आहेत तर ते माईक चालू असेल तर ते बंद स्विच ऑफ ठेवत जावे प्लीज. ओके ओके ठीक आहे बघून घेतलं. आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या या स्टेजला पोहोचलेलो आहोत आपण. 1:22 झालेले आहेत. अजूनही अद्यापही 7 मिनिटं आहेत. तत्पुरती पुन्हा एकदा मी पुढची प्रक्रिया मी आपल्याला वाचून दाखवतो. जर एकच वैध नामनिर्देशन पत्र करण्यात आले असेल तर महापौर पदासाठी त्याची निवड झाल्याचे जाहीर करण्यात येईल. जर एकापेक्षा अधिक नामनिर्देशने करण्यात आली असतील तर पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे लावील. पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे नाव वर्णानुक्रमे घोषित करील आणि हात वर करून मतांची नोंद घेईल. ज्यांनी त्या उमेदवारांच्या बाजूने मत दिले असेल अशा पालिका सदस्यांची नावे कार्यवृत्तात नोंदवण्यात येतील. पीठासन अधिकारी पुढील गोष्टी खात्री करून घेईल. मत देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक पालिका सदस्याला आपले मत देण्यासाठी रास्त व वाजवी संधी देण्यात आली आहे आणि अशा रीतीने दिलेले मत ते ज्याला दिले असेल त्या उमेदवाराच्या नावासमोर योग्य रीतीने नोंदवण्यात आले आहे. ज्याचे मत एकदा नोंदवण्यात आले आहे अशा पालिका सदस्यास पुन्हा मत देण्याची किंवा आपले मत बदलण्याची मुभा असणार नाही. पीठासन अधिकारी ज्यांनी मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावाची नोंद करील. पीठासन अधिकारी ज्यांनी मतदान केले आहे किंवा मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावाची नोंद करील आणि निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या घोषित करील. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतदानाद्वारे मिळालेल्या मतांची संख्या घोषित केल्यानंतर पीठासन अधिकारी निकाल घोषित करण्याची कार्यवाही करील. ज्या उमेदवाराला मतदानात सर्वात जास्त मते पडतील तो उमेदवार रीतसर निवडून आल्याचे घोषित करण्यात येईल. मते समसमान मिळाल्यास पीठासन अधिकारी असे घोषित करेल की निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारे ठरवण्यात येईल. उपस्थित आणि मत देण्यास हक्कदार असलेले पालिका सदस्य बहुसंख्येने ठरवतील अशा व्यक्तीकडून चिठ्ठी काढण्यात येईल. ज्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी असेल तो उमेदवार फक्त उक्त पदावर वैध रीतीने निवडून आला असल्याचे घोषित करण्यात येईल. मुक्त व निर्भयपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पीठासन अधिकारी कामकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामकाजाची व्हिडिओ चित्रणाद्वारे देखील नोंद घेण्याची व्यवस्था करेल. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणि बैठकीच्या कामकाजाची नोंद घेण्यासाठी पालिका सचिव पीठासन अधिकाऱ्यास सहाय्य करेल. मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम 2005 मधील नियम क्रमांक 8 नुसार उपमहापौर पदासाठी निवडणूक महापौर पदाच्या निवडणुकीसारखीच प्रक्रिया योग्य त्या फेरफारासह उपमहापौर पदासाठी निवडणुकीस लागू राहील. 1:24 आणि 49 सेकंद झालेले आहेत. अजूनही अद्यापही 5 मिनिटाचा अवधी आहे आपल्याकडे. 4 मिनिटाचा अवधी आहे. तर या 4 मिनिटात ज्यांना कोणाला उमेदवारी मागे घ्यायची असेल ते आपले निवेदन देऊ शकतात.
पाणी तर द्या. चहा पेटला तिला कंडिशन काय मागे घेतलं मग पाणी पेटलं. कामकाज पूर्ण झालं की दे देतो आम्ही घ्यायला आम्ही घ्यायला. एक वाजून 27 मिनिटं झालेले आहेत. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. शेवटचा 1 मिनिट शिल्लक झालेला आहे. वेळ नाही गेली चला लवकर. तरी टाइम तर काय घाई केली ना तू घाई केली ना नाहीतर आमचं मत बदललं विषय संपला असता कधीच. तुझाच घाई केली आता पण संपू शकता. मी सांगतो म्हणून करा त्याला मागायची काय दुसरी काय देशात बरोबर नाही काय याला काय वेळ संपलेली आहे आणि अंतिम यादी मान्य पीठासन अधिकारी जाहीर करतील. या 15 मिनिटाच्या कालावधीत वरील यापूर्वी पात्र 7 नामनिर्देशन पत्र भरलेले होते. त्यापैकी 2 उमेदवार यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले आहेत. त्यांचे नाव खालीलप्रमाणे आहेत. श्री प्रफुल्ल जगन्नाथ साने, श्री निषाद अरुण चोरगे. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदासाठी निवडणूक घेणे नियम 2005 मधील नियम 7, 2 व 3 अन्वये महापौर पदांची निवडणूक घेण्यात येईल. आज रोजी मान्य महापौर पदासाठी निवडणूक लढवणारे उमेदवारांची अंतिम यादी खालीलप्रमाणे आहे. अनुक्रमांक 1 श्री अजीम यशवंत पाटील, अनुक्रमांक 2 ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक. नामनिर्देशन पत्र 1 व 7 प्रमाणे. अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे महापौर पदासाठी. मी आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. मी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्यांनी कृपया आपला रोजचा चार्ज घ्यायचा आहे. दिनेश चौधरी, सुधीर गायकवाड,
हॅलो ज्या कर्मचाऱ्यांची नावांचा आम्ही पुकारा करेल त्यांनी कृपया रोजचा चहा घ्यायचा आहे. दिनेश चौधरी, सुधीर गायकवाड, उमेश मसलेकर, अक्षय मोखर आणि मयूर वर्तक यांनी कृपया व्हिडिओग्राफर यांनी कृपया जे आता पुढचा पुकारा दिला जाईल त्या अनुषंगाने वगैरे व्हिडिओ शूटिंग देखील व्यवस्थित नीटनेटकेपणे करायची आहे. मी प्रथमतः सर्वप्रथम अनुक्रमांक 1 श्री अजीर यशवंत पाटील यांच्या बाजूने वोट करणारे लोकांनी आपले हात वर करून आपला मत नोंदवावं. सगळ्यांनी काउंट करून घ्यायचं प्लीज. हात जरा चांगल्या प्रकारे वरती करायचा प्लीज. जरा कृपया विनंती आहे. काउंटिंग पूर्ण झालेली असेल त्यांनी कृपया उमेशजी शूटिंग झालं का रे प्रॉपर? हात खाली केला तर चालेल कृपया. सभागृहाचा कोरम कृपया आपण प्लीज विनंती आहे. नाव नोंदवलेले आहेत ना, नोंदलेत ना. अनुक्रमांक 2 नामनिर्देशन पत्र क्रमांक 7 प्रमाणे ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांना मत देण्याची इच्छा असणाऱ्या उपस्थित पालिका सदस्यांनी त्यांचे हात वर करून मतदान करावे. कृपया करून सगळ्यांनी सभागृहाची मर्यादाचे पालन करावं आणि कुठलाही अनुचित वाक्य इथे वापरू नये. आपली मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे, ते पूर्ण करण्यास आम्हाला सहकार्य करावं. अरे अण्णा बरोबर फिरवला तुमच्यावर. तुम्ही हात खाली करू शकता प्लीज. सदस्य आहेत. 115 सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत. आता कोणाला किती मतदान प्राप्त झालेले आहे मी विनंती करेन. एकूण पालिका सदस्य 115 आहे. त्यापैकी ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांना 44 मतं प्राप्त झालेले आहेत. अनुक्रमांक 2 श्री अजीब यशवंत पाटील यांना 71 मतं प्राप्त झालेले आहेत.
दोन्ही बाजूने मतदान ना केलेल्या सदस्यांची नावं निरंक आहेत. त्यामुळे श्री अजीव यशवंत पाटील यांना सर्वाधिक मते 71 प्राप्त झाली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19(1) व महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2005 मधील नियम 7(7) अन्वये मी डॉक्टर इंदुराणी जाखड पीठासन अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी दिनांक 3 फरवरी 2026 पासून पुढे पहिल्या सत्रासाठी श्री अजीव यशवंत पाटील हे रितसर निवडून आल्याचे घोषित करण्यात येत आहे. माझी विनंती आहे आपल्याला पुढील प्रक्रिया देखील पूर्ण करायची आहे. यानंतर आपला दुसरा विषय असा आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 19(1) अन्वये प्रथम 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी सन्मान्य उपमहापौर पदासाठी निवड करणे. मी पीठासन अधिकारी मॅडमांना मी नामनिर्देशन पत्र सादर केले. माननीय उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिका सचिव यांचेकडे 3 उमेदवारांचे एकूण 5 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. त्यांचे नावं खालीलप्रमाणे आहे. श्री मार्शल डॉमिनिक लोपेस एकूण 2 नामनिर्देशन पत्र, श्री कन्हैया मनोहर भोईर एकूण 2 नामनिर्देशन पत्र, श्री मांजरेकर नारायण सुरेश एकूण 1 नामनिर्देशन पत्र. सर्व 5 नामनिर्देशन पत्र छाननी केल्यानंतर वैध ठरवण्यात येत आहे आणि नामनिर्देशन पत्र स्वीकृत करण्यात येत आहे. पुढील कृपया लक्षात घ्यायचे 1 झालेले आहेत ज्या त्यामुळे महापौर पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्र छाननी अंती वैध ठरवल्यात उमेदवारांची यादी. अनुक्रमांक 1 श्री मार्शल डॉमिनिक लोपेस, अनुक्रमांक 2 श्री कन्हैया मनोहर भोईर, अनुक्रमांक 3 श्री मांजरेकर नारायण सुरेश असा आहे. यानंतर आपण अर्ज मागे घेण्याची सूचना नगर सचिव यांनी करावे असे सूचित करते. अधिकृत उमेदवारांची नावे इथे जाहीर केलेली आहेत मॅडमने. मी ज्यांना फॉर्म मागे घ्यायचा आहे 1:40 झालेले आहेत. पुढचे 15 मिनिटं आहेत आपल्याला. 15 मिनिटात ज्यांना फॉर्म मागे घ्यायचे ते फॉर्म मागे घेऊ शकतात. सगळ्यांना फॉर्म दिलेला आहे.
मी कन्हैया मनोहर भोईर उपमहापौर पदाचा फॉर्म मागे घेत आहे आणि आत्ताच झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत आमचे शांत संयमी आणि एकदम सुस्वभावी अजय पाटील यांचा विजय झाला म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करत आहे आणि उपमहापौर पदाची निवडणूक तरी बिनविरोध व्हावी म्हणून मी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना विनंती करत आहे. आरामशीर ना 5 मिनिटं जाऊन दिले असते तर आम्ही विचार केला असता. परत काय केली अजून करा आता इथे डबे खोलले आम्ही. तुमची दया होती की बाबा 4-5 दिवस अवधी संपणार आहे ते कृपया नोंद घ्यायचे. कृपया लक्ष द्यायचे. शांतपणे आपली 1:55 ही अवधी संपणार आहे. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आपल्याला प्रक्रिया ही पुढची प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याची मी पुन्हा वाचन करत आहे. जर एकच वैध नामनिर्देशन करण्यात आले असेल तर उपमहापौर पदासाठी त्याची निवड झाल्याचे जाहीर करण्यात येईल. जर एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र करण्यात आले असतील तर पीठासन अधिकारी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे लावील. 3. पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे नाव वर्णानुक्रमे घोषित करील आणि हात वर करून मताची नोंद घेईल. ज्यांनी त्या उमेदवाराच्या बाजूने मत दिले असेल अशा पालिका सदस्यांची नावे कार्यवृत्तात नोंदवण्यात येतील. 4. पीठासन अधिकारी पुढील गोष्टींची खात्री करून घेईल. मत देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक पालिका सदस्याला आपले मत देण्यासाठी रास्त व वाजवी संधी देण्यात आली आहे आणि अशा रीतीने दिलेले मत ते ज्याला दिले असेल त्या उमेदवाराच्या नावासमोर योग्य रीतीने नोंदवण्यात आले आहे. ज्याचे मत एकदा नोंदवण्यात आले आहे अशा पालिका सदस्यास पुन्हा मत देण्याची किंवा आपले मत बदलण्याची मुभा असणार नाही.
पीठासन अधिकारी ज्यांनी मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावाची ही नोंद घेईल. पीठासन अधिकारी ज्यांनी मतदान केले आहे किंवा मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावाची नोंद करील आणि निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या घोषित करील. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतदानाद्वारे मिळालेल्या मतांची संख्या घोषित केल्यानंतर पीठासन अधिकारी निकाल घोषित करण्याची कार्यवाही करील. ज्या उमेदवाराला मतदानात सर्वात जास्त मते पडतील तो उमेदवार रीतसर निवडून आल्याचे घोषित करण्यात येईल. मते समसमान मिळाल्यास पीठासीन अधिकारी असे घोषित करेल की निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारे ठरवण्यात येईल. उपस्थित आणि मत देण्यास हक्कदार असलेले पालिका सदस्य बहुसंख्येने ठरवतील अशा व्यक्तीकडून चिठ्ठी काढण्यात येईल. ज्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी असेल तो उमेदवार उक्त पदावर वैध रीतीने निवडून आला असल्याचे घोषित करण्यात येईल. मुक्त व निर्भयपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पीठासन अधिकारी कामकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामकाजाची व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे देखील नोंद घेण्याची व्यवस्था करेल. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणि बैठकीच्या कामकाजाची नोंद घेण्यासाठी पालिका सचिव पीठासन अधिकाऱ्यास सहाय्य करेल. मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम 2005 मधील नियम क्रमांक 8 नुसार उपमहापौर पदाची हे निवड होत आहे आणि ही प्रक्रिया जशी आहे त्या प्रक्रियेनुसार वगैरे आपली निवड प्रक्रिया सुरू आहे. आता 1:47 झालेले आहेत. 1:55 हा अवधी संपणार आहे मागे घेण्याचा. हो देव बाहेर आणि त्यांनी पाण्यात ठेवलं. सिंहासन बाहेर आलेलं आहे परत. आजकाल 5.5 वर्ष बायबी बरोबर चेक केलं. 5.5 वर्ष तिथे बाहेर आले. नवीन नाही फक्त पॉलिश केला. नवीन बरोबर नाही. एक महिलेला उमेदवारी दिली असती तर आम्ही नक्की मागे घेतली असते. बाकी तर केलं 50% महिला असताना एक महिला नाही दिली. तो इच्छा बोलायला होतो. जाऊ दे निशादला स्टँडिंग तर द्या. जेवढं बोलतो स्टँडिंग द्या. पण कसं कळलं देणार नाही. तो सांगला फोन केला. तुमची संमती आहे. तुम्ही बोलले ना बोलो ना. नाही निशादचा एकूण आवाज बघता ते लक्षात आलं. नाश्ता आणि पाणी मिळाल्याची व्यवस्था केली. 1:50 झालेले आहेत. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत.
हे पुढचे फॉर्म असते तर तुम्हाला कॉन्फिडन्स असतो ना तर पुढच्या 2 सीट असतं त्या मागच्या काय झालं एक वाजून 53 मिनिटं झाले. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. शेवटचा 1 मिनिट आहे उमेदवारी अर्ज कालावधी संपण्यासाठी. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपलेला आहे. मी माननीय पीठासन अधिकारी यांना मी विनंती करेल त्यांनी अंतिम यादी जाहीर करायची. या 15 मिनिटाच्या कालावधीत उपमहापौर पदासाठी एकूण 3 उमेदवारांचे एकूण 5 नामनिर्देशन पत्रापैकी श्री कन्हैया मनोहर भोईर यांनी उमेदवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पत्र दिल्याने महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदासाठी निवडणूक घेणे नियम 2005 मधील नियम 7, 2 व 3 अन्वये उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात येईल असे मी जाहीर करते. या अनुषंगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावं वर्णा क्रमांक खालील प्रमाणे आहेत. अनुक्रमांक 1 नामनिर्देशन पत्र 1 प्रमाणे श्री मार्शल डोमिनिक लोपेस. अनुक्रमांक 2 नामनिर्देशन पत्र क्रमांक 5 प्रमाणे श्री मांजरेकर नारायण सुरेश. याप्रमाणे पुढील कारवाई नगर सचिव यांनी सुरू करावी. मॅडम यांनी आता उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. मी प्रथमतः पालिका कर्मचारी दिनेश चौधरी, सुधीर गायकवाड, उमेश मसनेकर, अक्षय मोकर आणि मयूर वर्तक यांनी कृपया आपला चार्ज घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ शूटिंगवाल्याने व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित करायचे आहे.
मी प्रथमतः उपमहापौर पदासाठी वैध झालेले मार्शल डॉमिनिक लोपिस यांच्या वतीने जे मतदान करणार आहेत त्यांनी कृपया आपला हात वरती करायचा आहे. थँक्यू. हात खाली करायचा प्लीज. तदनंतर श्री मांजरेकर नारायण सुरेश यांच्या बाजूने जे मतदान करणार असेल त्यांनी कृपया हात वरती करायचा आहे. कृपया सॉरी हात खाली करायचा आहे. मतदानाअंती प्रत्येक उमेदवाराला प्राप्त झालेले मतांची संख्या खालीलप्रमाणे आहे. श्री मांजरेकर नारायण सुरेश प्राप्त मते 44, श्री मार्शल डॉमिनिक लोपिस प्राप्त मते 71, जरा कृपया विनंती आहे. श्री मार्शल डॉमिनिक लोपेस यांना सर्वाधिक मते 71 प्राप्त झालेली आहेत. सबब महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19(1) व महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणूक घेणे नियम 2005 मधील नियम 7(7) अन्वये मी डॉक्टर इंदुराणी जाखड पीठासन अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदी दिनांक 3 फेब्रुवारी 2026 पासून पुढील 2.5 वर्षाचा कालावधीसाठी श्री मार्शल डॉमिनिक लोपेस यांना रीतसरपणे निवडून आल्याचे घोषित करते. माननीय आयुक्त महोदय यांना मी विनंती करेल त्यांनी कृपया. मी आताच निवडणुकीअंती विजयी झालेले उमेदवार महापौर पदासाठी श्री अजीव पाटील साहेब आणि उपमहापौर श्री मार्शल डोमिनिक लोपिस यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपली खुर्ची ग्रहण करावी. मी अच्छा या सभेचे पीठासन अधिकारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेल त्यांनी कृपया नवनियुक्त महापौर सरांना पुष्पगुच्छ देऊन वगैरे शुभेच्छा द्याव्यात. त्याचबरोबर उपमहापौर म्हणून नियुक्त झालेले श्री मार्शल लोपिस यांना देखील मॅडम यांना विनंती करेल त्यांनी कृपया पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर महापालिकेच्या वतीने आयुक्त सरांना मी विनंती करेल त्यांनी कृपया नवनियुक्त महापौर श्री अजीव पाटील साहेब यांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर उपमहापौर
मान्य श्री मार्शल ऑफिसर यांना देखील ते पुष्पगुच्छ देतील. कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचे. आजच्या ही बैठकीची जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वगैरे सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आजच्या या बैठकीचा शेवट आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. तर वंदे मातरम बोलून वगैरे हा कार्यक्रम आजचा प्रोग्राम संपेल. सगळ्यांनी कृपया उभं राहायचं आहे. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्. धन्यवाद. सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व उपस्थितांचे हार्दिक आभार व्यक्त करून आजचा बैठक संपली असे जाहीर करण्यात येते. खुर्ची काढून सावकाश दोघांचं नाही ना रे, घ्या ना, सगळ्यांनी घ्या ना. प्रज्ञाताईला पण घ्या, प्रज्ञाताईला पण घ्या. बोलायला पाहिजे. नारायण कुठे आहे? काळजी करू आमच्या सगळ्या आहेत. आमच्या सगळ्यांचे महापौर आहेत, फक्त यांचे नाही, आमचे सर्वांचे महापौर आहेत. अभिनंदन. कोर्टात बाण बाजू मांडते, तिथे पण मांडायला पाहिजे. राहू दे सावकाश पवार. त्यांना भेटून अभय अभय मोबाईल थोडं मागे
सर समोर बघा. थोडी मागे थोडी मागे ठीक आहे. हां झालं झालं. ओके ओके झालं झालं. ना ऊपर ही आएगा, अप्पा नहीं देगा नीचे, इधर आगे आगे अप्पा ऊपर ही आएगा मिलने के लिए आगे आएगा. नहीं पहला मिलने दो नहीं वो मिलने दो गायकवाड मिलने दो गायकवाड खाली होना खाली होना. प्रशांत भाई ओके ओके. हो प्रशांत भाई इधर तक यार. सर फोन त्या हातात पकडा म्हणजे टेन्शन नाही. ओके ओके. ओके तो अजू भाई इधर एक 2 मिनिटं पुढे. ओके. आरती 2 मिनिटं. अजू आरती करून घ्या. अजू आरती करून घ्या. अशी बाईट केलेला. शाम को 7:30 बजे. कितना है ना हो पहिला आरती करून घ्या जरा. मी काही 2 मिनिटं
आहे मैं इधर ही ताई थोडं मागे त्यांना उपमहापौरांना पुढे होत्या. ताई ताई थोडे क्रॉस राहा थोड्या. मैं इधर है प्रवीण. लगाए माइक. सचिन भाई. ये वो मोबाइल 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 थोड़ा पिक्चर नीचे ना भाई. टाइगर जिंदा है. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. हाँ प्रवीण क्या हुआ? शेरी तशीच राहा त्याच बाजूने कर आरती. शेरी त्याच बाजूने आरती कर. अरे अजू घरचे घरीच आहेत. पक्षप्रवेश वाले बघ ना अगोदर. एक राहिलं एकच राहिलं. एक मिनिट अजूबाई एक मिनिट. मार्शल मागे ना ओके. थोड़ा पीछे थोड़ा हाथ पीछे ना थोड़ा अरे ओके ओके ओके. इकडे भेटायचं का महापौर झाला भेटतो. महापौर झाल्याच. थोड़ा मागे थोड़ा पीछे आ जाओ. एकत्र पाहिजे. थोड़ा पीछे आ जाओ. अप्पा एक मिनट थोड़ा पीछे होता ना थोड़ा पीछे. एक मिनट थोड़ा पीछे आ जाओ ना. अरे बॉस वाइड मिलेगा नहीं तो. कशाला रे
काय सांगणार एक मिनिट थोडं पिछे जाओ. पहिली प्रतिक्रिया काय आपली? अरे थांबा ना जरा. एक मिनिट. अरे हे जाऊ दे भाई, हे जाऊ दे. महापौराच्या इलेक्शनचं एक मिनिट थांबा. आता लावा ना माईक. एक मिनिट. ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे. मग ऑपरेशन चिट्टी काय आहे ते लोकांना कळलं. अजू पाटील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जी अपेक्षित होती, फक्त जास्त मतांनी व्हायला पाहिजे होती. जी अपेक्षित होती ती झाली. लोकशाहीमध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो, त्याप्रमाणे झाली इलेक्शन. किती लोक संपर्कात आहे तुमचे? आता लाईन लागलेली बघितली नाही का? आता लाईन लागलेली बघितली नाही का तुम्ही? लावू लाईन लावू. ऑपरेशन लोटसची त्यांनी सांगितलेलं. ऑपरेशन चिट्टी काय ते कळेल. लाईन लावू. थांबा. बस बस आपण ते माहिती. चला अजू भेट ना तू अगोदर, नंतर आपण एक चल. इकडे इकडे हे ठेवा, मी काढून पाठवतो. हे आमचं घेतलं का? आजीवजी ओके.
आहे मी इकडे. बंड्या असं आहे थोडा. ओके आजूबाई थोडे टर्न व्हा. ओके ओके ते नको देऊ अरे इकडून चाल ना. शॉर्टकट पण जर 1 मिनिट अरे हा वांधा नाही ना फोटो नंतर काढा. अजू काका हम शॉर्टकट नाही आले शॉर्टकट आले. महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर अजित पाटील सध्या माझ्यासोबत आहेत. चांगला बोला. हे दालनात चल दालनात आणि एक बॅटरी देऊ देऊन ठेवा दोन्ही थोडा आराम दिला. हॅलो, सर्वांनी लक्ष ठेवा. महापौरांना त्यांच्या दालनामध्ये त्यांच्या चेअरवर बसवायचं. कुबळ्या इकडे त्यांना गर्दी करू नका. आपल्याला केलं जायचं. चलो दालनात चला.